12व्या दिवशी सुंदराई दारी पाळणा बांधिले जमले नरनारी पाळणा बांधला जमले नरनारी नाव बाळप्पा पालनहारी जो बाळा जो जो रे जो जो बाळा जो जो रे जो जो बाळा जो जो रे जो द्वादशीचा हा पावन दिन 23 मिनिट झाली 4 वाजून 23 मिनिट झाली 4 वाजून भाविका बेटी देवाच येन जो बाळा जो जो रे जो जो बाळा जो जो रे जो जो बाळा जो जो रे जो रेशीम दोरी हलवा हळवार पुष्पांचा वर्षाव पाळण्यावर पुष्पांचा वर्षाव पाळण्यावर अवतरला बाळप्पा करण्या उद्धार जो बाळा जो जो रे जो जो बाळा जो जो रे जो जो बाळा जो जो रे जो गोतावळा सारा आला जमून वेद गंगेच्या पावन तीराला वेद गंगेच्या पावन तीराला पाळणा गाईला आदमापुराला जो बाळा जो जो रे जो पाळणा गाईला आदमापुराला जो बाळा जो जो रे जो पाळणा गाईला चांदापुरीला जो बाळा जो जो रे जो पाळणा गाईला चांदापुरीला जो बाळा जो जो रे जो जो बाळा जो जो रे जो बाळू मामा हे आले जन्मास आनंद झालाई साऱ्या गावात जो बाळा जो जो रे जो आनंद झाला साऱ्या अभंग मी तुम्हाला सांगितला, ज्यांचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे ते माऊली सुद्धा आपली आई. नामदेव महाराज सांगतात, ज्ञानराजू माझी योग्याची माऊली जेने निगमावली प्रगट केली. या अभंगातून ज्ञानोबारायांनी संताच्या संगतीचं आणि नामस्मरणाचं महत्त्व सांगितलेलं आहे. मामांची भक्ती करत असताना मामाची संगत आपल्याला आपल्या जीवनात नाही मिळाली, पण मामांचं नामस्मरण जरी आपण केलं तरी आपल्याला मोक्षप्राप्ती आहे. कारण गगनाहुनी वाढ नाम आहे. आज कलियुगामध्ये नामस्मरणासारखं साधन कोणतंच नाही. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. लक्षात घ्या, कलियुगामध्ये तुम्ही कोणतंही नाव घ्या देवाचं, पण कोणत्या तरी एका देवाचं नाव घ्या, कारण आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नोय. मामांवर ज्याची भक्ती त्याने मामांचं नाव घेतलं पाहिजे. आता भगवंताने अनेक अवतार घेतले, संत रूपाने, देवाच्या रूपाने, पण जिथून तिथून भगवंत एकच आहे. पण लक्षात घ्या, नामस्मरण करत असताना कोणत्या तरी एका देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, त्याशिवाय जीवाला सुख मिळत नाही. आणि आज तपश्चर्या, साधना, यज्ञ, जप, तप, अनुष्ठान करण्यासारखं हे युग नाही. ह्या युगामध्ये त्रेतायुगातली भक्ती केलेली चालते का? नाही. ह्या युगामध्ये द्वापार युगातली भक्ती केलेली चालेल का? नाही. ह्या युगामध्ये कीर्तनच केलं पाहिजे, या युगामध्ये नामस्मरणच केलं पाहिजे. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. कारण असं आहे, या युगातल्या माणसाचं आयुष्य थोडंय. कारण सत्ययुगातल्या लोकांचं आयुष्य भरपूर होतं. आपण पण सत्ययुगामध्ये होतो, आपलं पण आयुष्य सत्ययुगामध्ये भरपूर होतं. सत्ययुगातल्या लोकांना 1 लाख आयुष्य होतं. किती? 1 लाख.
सत्ययुगामध्ये माणसाचं वय होतं 1,00,000 वर्ष, पण प्रत्येक युगामध्ये एक एक शून्य कमी झाला, एक शून्य कमी झाला. त्रेतायुगामध्ये झालं किती? 10,000 वर्ष. पुन्हा एक शून्य कमी झाला. द्वापार युगामध्ये झालं 1,000 वर्ष. पुन्हा एक शून्य कमी झाला. कलियुगामध्ये झालं 100. आता आपण सगळेजण मिळून मामांच्या चरणी प्रार्थना करू की आता काही शून्य कमी करण्याच्या भानगडीत पडू नका. कारण 10 वर्षामध्ये फक्त 2च पंचवार्षिक होतात. बाकीचे उद्योग कधी बघायचे? इकडे लयच हसायला. कारण कलियुगामध्ये माणसाचं आयुष्यच तेवढं. संतांनी सांगितलं, अल्पायुष मानव देह शतगणिले तीर्धरात्र खाय मध्ये